ए आउट 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 आहे ना. ए आउट आहे. अरे बघितलं मी हत्तीला बसलाय तर मध्ये आउट आहे त्या बैलाला बसलाय. असं पण योगायोगाने पाऊस नाही झालाय त्यामुळे पिन पण खराब झाली नसेल वाटते. पिन भेटली जीवात जीवाना बाबा. रेकॉर्डिंग चालू राहील. नमस्कार मित्रांनो, दिग्रजच्या कृष्णाघाटच्या पुढच्या भागात मी सचिन तुमचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे कृष्णाकिनारी फिरताना आणि दिग्रजच्या कृष्णाकिनारी पोहताना केली मजा मस्ती असे दोन भाग टाकतोय. तर हे आमच्या घरावरल्या टेरेसची फुलं आहेत. आम्हाला वाटलं की सुरुवातीला ही झेंडूची फुलं असतील कारण ह्याची पानं झेंडूसारखे आहेत, पण नाही, हे उन्हाळ्यात उगवणारा कुठलं वेगळ्या फुलाचा आहे. आणि तुम्हाला मागून म्याव म्याव असा आवाज येतोय. तर हे पहा माझ्याकडे काय डोळे उघडले ते ना आता. जणू काय आपल्याला म्हणताय दिग्रजचा कृष्णाघाट पाहत चला पोहत चला, उघडा डोळे बघा नीट. ही टॅगलाईन आहे न्यूज चॅनलची, पण आपण याच्यामध्ये म्हणू शकतो की उघडा डोळे बघा नीट. कारण हे ना 15 दिवसात आज पहिल्यांदा डोळे उघडलेत. 15 दिवस डोळे बंद होते. आणि हे या मांजराचे पिल्लू आहे. या मांजराचं पिल्लू आहे. आणि हे मांजर आपला एवढं असताना गटरीत सापडलं होतं आणि त्याला आपण आता आणून सांभाळलं आणि त्याचं पिल्लू आता एवढं आज त्याने डोळे उघडलेत बघा. 2 पिल्ले आहेत त्याला, हे डोळे उघडलेत. बट दिग्रजचा कृष्णाघाटचा पुढचा भाग पहा आणि आवडल्यास नक्की शेअर कर. चला, खुश राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. आता पहा, धन्यवाद मानतो मी झुरळांना, बायका नवऱ्याला नाही पण त्याला तर घाबरतात. मग काढ की दिसला बघ तिथे वरती आले. किडा इथं आहे. मग त्यातलं किड्याचं अंग बसलं पाहिजे. मग काही शेवटल्या भारी आला. आता पुढल्या भागाकडे वळू. दिग्रजच्या कृष्णाकाठी मला एका झाडाखाली पडला आंबा सापडलाय आणि त्या ठिकाणी मला फडकऱ्याची इतिशय गोंडस मुलं दिसली आहेत. त्यांना मी तो देव करणार आहे. ते कसं पहा. वीरभट्टीवर काम करताय काय? वीरभट्टीवर किती वेळा शाळा? तिसरी चौथी पाचवी. कुठे आहे शाळा? गावाकडे शाळा आहे. मग तिथे शाळा बंद आहे काय? सुट्टी पडली. मग आता सुट्टी चालू संपली की जाणार का परत गावाकडे? शाळा शिकताय ना? शिकतो. मग चालतंय. कशाची भरणी घेतल्या? चहाची भरणी काय आहे ते? ताक आहे वे. हा बघ तू बघ कर चल. हा खुश. आंबा सगळ्यांना वाटून खायचा. खायचं का नाही? खायचा आंबा खायचा काय वाटत ना? ए चालत चालला काय? चालत. वीटभट्टी कामगारांची मुलं आहेत आणि अतिशय गोंडस अशी मुलगी होती. देवानं बघा सुंदरता जातपात किंवा रंगभेद बघून दिलेली नाही. आणि आता हा जांभळाचा भाग आहे. याची आठवण आता जांभळाची पुढच्या वर्षीच पण राहिलेला एक इमेज होती म्हणून मी पाठवलं. आणि हा भाग मित्रांनो मी यासाठी टाकला आहे की याच्या घोड्या पायाला नाल बांधलेली आहे आणि नाल मारले किती छान अशी वाजते बघा. हे बघ गाढव देखील शर्यत पाहायला लागले. आणि हा नगरीच्या कृष्णाकिनारी पाऊस पडल्यानंतर ओव्हरफ्लो झाला आपला जुना पूल आहे. आता हे दृश्य पुढल्या वर्षी किमान जून ते जुलै दरम्यान बघायला मिळणार. आणि पाहुण्यांच्या एका घराकडे गेला असता मला कार्यक्रमात हे एक छोटंसं कासव दिसलं. आम्ही लहान असताना भरपूर कासव पकडले आहेत, दलदलीमध्ये घुसायचो. पण आता अशी कासव लहानपणी जशी होती तशी बघायला मिळत नाही आहेत. दिसलं म्हणून मी रेकॉर्डिंग करून टाकत आहे. खाजगी नोकरीवर आपलं पूर्णपणे गुजराण होत नाही म्हणून मी एक म्हैस पाळली आहे. ती यासाठी चारा आणायला जाताना केलेला व्हिडिओ आहे हा. तर मित्रांनो, आम्ही आणलेला बघा बिंडा. पूर्ण गाडीवर अशी 3 बिंडे बसलेत. आणि येताना गाडीचं रेकॉर्डिंग करताना माझा मोबाईल थोडा पडला. इथं कॉर्नरला जरा घाण झाले. तर मित्रांनो, दिग्रजच्या कृष्णाघाटचे माझे व्हिडिओ पाहत चला. हे आमचे बंदर आहे सुनील हिरवळे. खूप कष्टाळू माणूस आहेत. खिडक्यांचं वगैरे काम करतात. दिग्रजची जी लोक पाहतात त्यांना खिडक्यांचं काम द्या, अल्युमिनियमचं वगैरे. खूप कष्टाळू आहेत आणि काम 1 नंबर क्वालिटी आणि कमी किमतीत करतात. आणि हा आता बिंडा घेऊन वैरण घेऊन हा जाईल आणि मी चालत पुन्हा घाडा जाणार. चला मित्रांनो, 2 मिनिटं चालतं. पडली बघा बिंडा पडली काय? चला 3 बिंडा घेऊन बरोबर गेले. त्या माझा आम्ही चालत चाललेलो आहे. इथून आपलं घर 1.5 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर मी चालत जाणार. नाही तर कुणाची गाडी भेटली तर गाडीने जाणार. इकडून मित्रांनो आपण आलो आता वैरण घेऊन. चला, मेहनत करा,
तुमच्या दुधासाठी आम्ही मेहनत करतोय आणि आम्ही देखील दूध पितोय. आमच्या दुधासाठी देखील आणि तुमच्या दुधासाठी देखील मेहनत करतोय. दूध पेत चला, व्यसन करू नका, दारू सोडून द्या, बाकीचे व्यसन सोडून द्या, दूध पेत चला. आमच्या इंटर कष्ट पाहून तर शेतकऱ्याचे, आमचे म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांचे कष्ट पाहून तरी दूध पेत चला. कारण दुधामागे भरपूर कष्ट आहेत. दुधा दर बी नाही आहे तरी पण लोक करतात. चला आपली गाडी गेली आता आपण बिगी बिगी चालत त्याच्या मागणं जाऊ. चला हई गा, काळजी घ्या. ब्लॉगर असल्यामुळे ओळखीची गाडी भेटणार नाही असं होणारच नाही. जातो चालतो. बसवेश्वर मंदिरासमोरून आमच्या घरला जायसाठी एक शॉर्टकट आहे, तिथून मी चाललो. आणि वडाच्या झाडाला नवीन पारंब्या फुटत आहेत बघा. आणि या ठिकाणी क्यूट मुलगी बसलेली, तिचा थोडा इंटरव्ह्यू घेऊया असा विचार केला. तो कडला बसला तुझा भाऊ आहे काय? भाऊ आहे काय? नाही नाश्ता केला का नाही? त्यांनी सगळी भाऊ आहेत, सगळी एवढी सगळी 4 भाऊ, सगळीच भाऊ आहेत, 4 भाऊ आहेत, 4 पेक्षा. घरात झोपून खेळायला तुझे शो भाऊ आहे. दिनू ए दिनू ए नित्या का दिनू आहे आणि दुसरा कोणता आहे? हां करा की खेळा बघतो तिकडे करून. ए आउट 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 आहे ना, ए आउट आहे. अरे बघितलं मी हत्तीला बसलाय तर मध्ये आउट आहे, त्या बैलाला बसलाय. आउट आहे ना मग आता शूटिंग मग परत चालू करून बंद करून बघा लागते आउट कसं झालं ते. चला जाऊन द्या चला. ग्रामदैवत बसवेश्वर मंदिरासमोरून जाताना प्रत्येकजण आवर्जून मात्र पाया पडूनच पुढे जातो. हे पहा मित्रांनो, हा दिग्रजचा कृष्णाकाठ. या ठिकाणी आज मी दुपारी आलो आहे आणि फोन जवळ घेऊन बोलत आहे, कारण की माझा कॉर्डची पिन पडलेली आहे सकाळी. आता मी पाहायला आलो की इथं पडले कुठे पडले. कॉर्डची छोटी पिन असल्याशिवाय आपलं माईकचं रेकॉर्डिंगच होत नाही आणि लांब बोलायला आवाज येतच नाही क्लिअर. आता ती पिन पडल्या का पाहतो, दुसरी मिळणं अवघड आहे कारण त्या बॉक्ससोबत एकच पिन येत्या. तरी पण पाहू मिळत्या का नाही, दुसरी पिन घेऊ. या ठिकाणी सायकल होती, या ठिकाणी एकदम असं जनावरांनी उधळपूट केली आहे. पण आपली पिन मित्रांनो नेमकी इथं सापडली बघा. आपला पिन नशीब आपल्या मित्रांनी किती चांगला बघा. बघा मित्रांनो पिन कुठे दिसते का? इथं इथं बघा ही पिन. मला वाटलं भेटणार नाही आणि पिन विकत मिळत नाही. मी बऱ्या ठिकाणी केलं, ही कंपनीच्या माईक सोबत चालले, अशी पिन लवकर मिळत नाही. मला वाटलं आपलं उद्याचं रेकॉर्डिंग कॅन्सल होते, पण नशीब पिन भेटली, हायसं वाटलं. चला पिन. फक्त पाऊस वगैरे पडलेला नसावा आज, असा पण योगायोगाने पाऊस नाही झाला आहे, त्यामुळे पिन पण खराब झाल्याशिवाय वाटते. पिन भेटली, जीवात जीवाना बाबा. रेकॉर्डिंग चालू राहील आणि डिगलच्या किनारी मजा मस्ती. ह्या पिन व्यवस्थित होत्या त्यामुळं डिगलच्या किनारी मजा मस्ती. पहा चला मुलं सकाळी येत चाललेत. तेव्हा नदीला पाणी फुलाले, उतरलं पाणी इथून, हे राड दिसतं, इथून पाणी पुन्हा खाली झालं आहे. आणि इथं बघा मुलं काठी घेऊन आले हातात. काय मासा पकडायला काय? मासा एकच गळ ठीक आहे, मुलं मासा पकडायला आलेत. चला पिन भेटली, काम झालं, ओके. डिगलचा कृष्णाकर म्हणा, पाहत चला पोहोच चला, गुड. चला खाली दिमाग शैतान का घर असं म्हणतात, पण सध्या खाली असणाऱ्या जागा या शैतानांचा अड्डा झाल्यात. काही मुलं व्यसन करायसाठी कृष्णाघाटाच्या या जागेवर येऊन बसतात. चला तर मित्रांनो, आता निरोप घ्यायची वेळ आली आणि आपल्या या ग्रुपला तुम्ही नक्कीच मिस करत असाल तर उद्या आपण नदीवरला फुल्ल भाग टाकणार आहे. तो पहा. सुरक्षित राहा, खुश राहा. धन्यवाद.